नमस्कार, मी रणजित बंडू कांबळे, मुक्काम पोस्ट शिपोशी, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी, आता स्थायिक मुंबईमध्ये. मला एक 2-3 व्यथा मांडायच्या आहेत, त्या आपण ऐकून घ्याल ही अपेक्षा. आम्ही जेव्हा गाव सोडलं ना तेव्हा 35 वर्ष झाली होती. पण त्यावेळेला असं एक होतं की हम दो हमारे एक दो. तर जर ते मुंबईला आले तर काही फरक पडत नव्हता. पण आताची अवस्था खूप दयनीय झाली आहे. एखादं आपत्ती असेल ते 10वी-12वी पास होतंय, मुंबईला येतंय, 1-2-3 वर्ष राहतंय, आंतरजाती विवाह करतायत, एखादं आपत्ती झालं किंवा ते मुंबईला स्थायिक, मुलाचं शिक्षण मुंबईला, मग आईवडील शेती करणं सगळे बंद करतात. मुलगा मग थोडेसे काही पैसे पाठवत असेल, सरकारने बऱ्याच गोष्टीचं सहकार्य केलेलं आहे, तेव्हा काय एवढा आता फरक पडत नाही, शेतीकडे दुर्लक्ष झालं. अजून एक महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषा हिला अभिजात दर्जा मिळाला आहे. पण मला असं वाटतंय येणाऱ्या 10-20 वर्षात ती मराठी भाषा इतिहास जमा होईल. कारण जशी आता पाली भाषा इतिहास जमा झाली, संस्कृत व्हायचे वेळेत आले, रोमन आकडे तर बंदच झाले मला वाटते. आता राहिले ते फक्त इंग्लिश माध्यम. तर इंग्लिश माध्यम म्हटल्यामुळे जर वाचनच नसेल मराठीचं, ते मराठीला काही वाईटच दिवस येणार. अजून एक गणपतीच्या वेळेला मी असं ऐकलं होतं की मुंबई खाली जर करायची असेल तर कोकणवासीच करू शकतात. पण मला एक म्हणायचं आहे, त्या भूमिपुत्रांच्या गाड्या 2-3 तास एका ट्रॅकवर थांबत होत्या आणि इतर जातीच्या लोकांच्या सुसाट गाड्या जात होत्या. वाईट वाटतं ह्या गोष्टीचं सगळं. काय करणार, इलाज नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शूटिंगसाठी आम्ही मालवणला गेलो होतो आणि सकाळची वेळ होती. आम्ही 4-5 जण शूटिंगचे लोक म्हणून स्वतः खुद्द मालक येऊन आमची विचारपूस केली सकाळच्या नाश्त्यासाठी. मग आम्ही नाश्ता घेतला, नाश्त्यासाठी बसलो आणि त्यांचा मालक जाऊन काउंटरवर बसला. आम्ही नाश्ता करत होतो, एक घास तोंडात घालतोय नाही घालतो तोपर्यंत शेट्टी पूर्ण बोलायला सुरुवात केली, केम शो माझ्यामा देशमा केम. अरे चक्क एकदम अक्षरशः असं वाटलं ह्या गुजराती माणूस इथे. जसा असं नाश्ता केला आणि त्यांना जाऊन विचारलं की साहेब तुम्ही जे मालवणी बोलताय, गुजराती बोलताय, काय प्रकार काय. तेव्हा त्याने खुद्द सांगितलं की 30-35 वर्ष झाली आम्ही मालवणमध्ये स्थायिक आहोत. आमची 10-12 दुकानं मालवणमध्ये आहेत. आमची मुलं मराठी माध्यमात शिकली, काही जण सरकारी नोकरीला लागली, काही जण आता आमच्यासोबत मदत करतात. खूप दयनीय अवस्था झाली. कारण ह्याला कारणीभूत तुम्ही आम्हीच असणार, याच्या व्यतिरिक्त इथे लोक आले नाहीत. अजून एक सांगायचं तात्पर्य म्हणजे खेडोपाड्यातून बरेच लोक विद्वान झालेत. काही डॉक्टर, वकील, शिक्षक, पोलीस, BDO, कलेक्टर ह्या गावातूनच झालेले आहेत. आणि ते कुठेतरी शहरी जाऊन त्या ठिकाणी स्वतःचे वास्तू निर्माण केलेले, घरं बांधलेत, व्यवसाय चालू केलेत आणि त्यांचेच आपण सत्कार करतो. सत्यनारायणची महापूजा म्हणा किंवा आपली कुठली जयंती असेल म्हणा किंवा जत्रा असेल म्हणा. पण ह्याच्यानंतर मला एक कळकळीची विनंती सांगावीशी वाटते. ज्या व्यक्ती आता गावाची वेस, सीमा किंवा गाव सांभाळून आहेत, ते ज्यांच्या यथाशक्तीप्रमाणे एखादा रिक्षा चालवत असेल, एखादा शेळी पालन करत असेल, एखादा गाई म्हशीचा सांभाळ करत असेल, एखादा चहाची टपरी चालवत असेल, भाजीपाल्याचा व्यवसाय करत असेल, चक्की चालवत असेल, जेणेकरून ते असल्यामुळे गावाची सीमा अजून अलिप्त आहे किंवा सुखरूप आहे किंवा गाव साबूत आहे. तर ह्याच्यानंतर खरंच एक विनंती आहे तुम्हाला, अशा लोकांचे तुम्ही सत्कार करा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीला कळेल की खरंच ह्या लोकांनी आतापर्यंत गाव सांभाळला, म्हणून आम्ही ह्या गावात येऊ तरी शकतो. धन्यवाद. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं, आमचे परममित्र भावेश लोंढे, त्यांचा पाऊलखुणा ह्या पुस्तकातील कविता मला आठवते आणि मी तुमच्यासमोर सादर करतो. बऱ्याच दिवसानंतर आपण आठवले बालपण, गावच आलेले शहरामध्ये. कुणी तोडिले मधले कुंपण, ओटी पडवी गायब झाली, कसे घराचे गेले घरपण. कृपया ह्यावर माझ्या 2 शब्दावर आपण विचार कराल हीच अपेक्षा. धन्यवाद.